तुम्ही कधी ढगांमध्ये सूर्योदय पाहिलाय? रात्रीचा प्रवास आणि ढगांच्या वरती महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाई. सकाळी मुंकात बसलोय आम्ही. राम 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 मंडळी. रात्री 9 वाजता पुण्याहून प्रवासाची सुरुवात झाली. जर्नीची सुरुवात मस्त झाली. काही जण गाणी गात होते तर काही जण डान्स करून आपला थकवा दूर करत. या सगळ्यांमुळे प्रवास खूप रंगला. पण लांबचा प्रवास आणि पहाटेचा ट्रेक असल्याने काही वेळानंतर सगळ्यांनी आराम करून पहाटे 3च्या सुमारास आम्ही जहांगीरवाडी या बेस विलेजवरती पोहोचलो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळी शांतता होती. मंदिरात सुरू असलेली काकडा आरती आणि भजनांचा आवाज मनात एक वेगळी ऊर्जा देऊन. यहाँ दो बेस विलेज है, एक बारी है, एक जहागीरवाड़ी है. अपन जहाँ खड़े हैं वो जहागीरवाड़ी है. बेसिक ब्रीफिंग नंतर पहाटे 4च्या सुमारास ट्रेकची सुरुवात. हे कळसुबाईचं मंदिर, जे लोक वरती जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी इथं मंदिर बनवलेलं आहे. हा आता दिसला ना संकेत भाऊ. हाय संकेत भाऊ. हाय. आमचा कळसुबाई ट्रेक सुरू झालेला आहे आता. मे बी 5% ट्रेक स्टार्ट झाला असेल. आमचा 5% कम्प्लीट झाला असेल. आम्हाला तिथं वरती जायचं आहे. त्याच्या पीकवरती छोट्या छोट्या लाईट्स दिसतात. त्याच्या पीकवरती आहे कळसुबाई. हा आम्ही जातोय जहांगीरवाडीकडून. बघ जहांगीरवाडी. वेळ लागेल त्यांना पण. तसं सांगायचं झालं तर हा माझा फर्स्ट नाईट ट्रेक. त्यामुळे मनात थोडी एक्साइटमेंट आणि भीती पण होती. पण थोडं दूर गेल्यानंतर ती भीती नाहीशी झाली. कारण शहरांपासून दूर असल्यामुळे आकाशात चांदणे चमकत होते आणि कळसुबाई शिखराच्या दिशेने जाणारा टॉर्च. खरंच हे दृश्य खूपच सुंदर होते. हे पाहून मनातली भीती नाहीशी झाली. पुण्यातून सुरू झालेली जर्नी आता एक एपिक सनराईजमध्ये संपत. शिखरावरची ही पॉझिटिव्ह एनर्जी आणि वाईब अनुभव करण्यासाठी एकदा तरी कळसुबाई सर करा. व्हॉट अ सक्सेस, फील द थ्रिल.
पहाटे 4 वाजता ट्रेक सुरू केला होता आम्ही. आम्हाला जायचं त्या पीकवरती, ते आहे कळसुबाई पीक. बट आम्ही जे ॲक्च्युअल निसर्ग पाहण्यासाठी आलो होतो तो म्हणजे हे पाहण्यासाठी आलो होतो. आणि सह्याद्री कधीच नाराज नाही करत जो मनापासून ट्रेक करतो त्याला. सब अपना अपना ये देखो एक ग्रुप में एक शरारती लड़का होता है ना, ये है वो वाला है. हाँ वो वाला है, वो वाला है. कळसुबाई पीकवरती सकाळ सकाळी असा जर नाश्ता भेटायला लागला, पोहे याच्यात फरसन, आणि आम्ही डोंगराच्या अशा वाटेकाने अजून नाश्ता करतोय. संकेत आणि मी नाश्ता करतोय आम्ही. आज समजलं महाराष्ट्रात कळसुबाईला माउंट एव्हरेस्ट काय म्हणतात. एवढी स्टीप चढाई आहे ना, इथं आल्यानंतरच कळतं की किती अवघड ट्रेक आहे. जसं खूप सोपा दिसतो, फक्त सिम्पल ट्रेक आहे, पायऱ्या आहेत, सीडी आहे, सगळं आहे. बट नाही आहे, जसं दिसतं तसं नसतं. खूप डिफिकल्ट ट्रेक आहे, मॉडरेट आहे, इझी तो ट्रेक नाही आहे. बिगिनर करू शकतात, बट नंतर 3 दिवस आजारी पडू शकतात असा ट्रेक आहे. हां, त्याच्यासाठी प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. रनिंग, जॉगिंग जे काही करतात असं तर डेली करणं गरजेचं आहे. ते केल्यानंतरच हा ट्रेक केला तर बेटर. फायनल पॅच राहिलेला आहे आता, आम्ही तो कंप्लीट करण्यासाठी जातो. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता फायनल पॅच कंप्लीट करायचा, देवीचं दर्शन घ्यायचं आणि परत रिटर्न जर्नी सुरू करायची. आणि आता आपल्या ट्रेकच्या सगळ्यात थ्रिलिंग भागावर पोहोचलो आहोत, लोखंडी चिड्या. इथं थोडं जास्त लक्ष द्यावे लागेल. हा थ्रिल एक्सपिरियन्स करायची मजाच वेगळी होती. कळसुबाई देवीच्या दर्शनानंतर शिखरावर थोडा ग्रुप फोटो काढून परतीचा प्रवास सुरू केला. हे लोकल आर्ट केलेलं दिसतं याच्यावरती, किती छान नक्षीदार काम केलेलं दिसतं, खूप सुंदर दिसतं. दिवस उजळल्यामुळे रात्री न दिसलेला निसर्ग आता बघायला मिळतो. पण उतरताना पायावरचा ताण कमी करण्यासाठी छोटे छोटे पाऊल टाका. सुरक्षित खाली उतरणं हाच खरा ट्रेक आहे. हे बघा कळसुबाईची लाईन, उतरते वेळेस अशी लाईन लागलेली आहे. इथनं पुढे हे घ्या वरती लाईन, कधी संपणार काय माहित. झाला डिसिजन सुरू केला होता, फक्त एका सीडीमुळे आम्हाला सगळ्यांना वेळ लागला. झाले आता कंप्लीट झालेलं आहे.
आपल्याला आता थोडं आलंय खाली. आता इथनं ट्रेक. तर अशा प्रकारे आजचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि आता आम्ही जातोय जिथं रूमवर राहिलो होतो तिथं जाऊन फ्रेश वगैरे होऊन जेवण करायचं आणि परत निघायचं पुण्याच्या मार्गाने. सेल्फी कळसुबाईच्या या एपिक ट्रेक नंतर परतीची जर्नी सुरू झाली. बसमध्ये आता फक्त शांतता आहे. प्रत्येक जण आपापली कम्फर्ट झोन मध्ये झोप घेऊन एनर्जी रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतो. ही बस मधली डीप स्लीप हा ट्रेकचा अविभाज्य भाग आहे. काहीच वेळानंतर आमच्या गाडीने टर्न घेतला अष्टविनायक गणपतीपैकी एक ओझरचा विघ्नेश्वर गणपतीकडे. Sunlight fell, it reminded me life can be so gracious sometimes. And I felt like everything around me was connected somehow. चॅलेंजिंग ट्रेक नंतर पप्पाचे दर्शन घेऊन अशी ॲडव्हेंचर प्लस स्पिरिच्युअल जर्नी कंप्लीट झाली. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा पे यारी को grateful for. They say hold